हे करा बंद करा. काय ग? पण मोठे भक्त बसते. जे कशाला कुठे म्हणते? Okay, so I'll start now. In the first lecture on Monday, we have discussed what we are working for, okay? And till now, you are knowing names of some subjects. Okay, so within 2-3 minutes, I'll tell you what we are working for. आपण जे सगळं करत आहोत, हे आपण इंजिनिअरिंग फर्स्ट सेमिस्टरची सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे. Okay. So this is the structure of FY BTech, first year of engineering BTech, semester 1 structure. So what we are supposed to work in this. This is decided by our university, Punyashlok Ahilyadevi Solapur University. आपण शिकणार आहोत CBCS सिलेबस म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. मला वाटतं आपण एकदमच सिलेबस आणि भरभर गडबड करायची काय गरज नाही. जे आपल्याला शिकायचं आहे त्या गोष्टी थोडं आपण समजावून घेतोय. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे काही सब्जेक्ट जे आहेत हायर क्लासला गेल्यावर आपण ऍज अन इलेक्टिव्ह सिलेक्ट करावं लागतात. आणि क्रेडिट याचा अर्थ मी सांगतो. तर क्रेडिट म्हणजे काय असतं, तर नंबर ऑफ लेक्चर्स किंवा प्रॅक्टिकल्स, थोडक्यात सब्जेक्टचं सिलेक्शन असतं. ठीक आहे. सो दिस इज द लिस्ट ऑफ सब्जेक्ट. सेमिस्टर 1 वी आर डिस्कसिंग. त्याच्यामधले थिअरी कोर्सेस. कोर्स म्हणजे काय, सब्जेक्ट. सो विच सब्जेक्ट वी आर लर्निंग. ओके, सो द फर्स्ट सब्जेक्ट वी आर लर्निंग इज इंजिनिअरिंग फिजिक्स. ओके, काल हरदास सरांनी आपलं लेक्चर घेतलं, बरोबर आहे. सो इंजिनिअरिंग फिजिक्स इज द फर्स्ट सब्जेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट केमिस्ट्री जो सब्जेक्ट असेल हा तुमच्या डिव्हिजनसाठी म्हणजे सी डिव्हिजनसाठी सेकंड सेमिस्टरला असेल. फिजिक्स तुम्हाला आहे फर्स्ट सेमिस्टरला, केमिस्ट्री असेल सेकंड सेमिस्टरला. म्हणजे आपलं डिव्हिजन जर घेतलं तर डिव्हिजन ए, डिव्हिजन सी, डिव्हिजन ई, दे आर लर्निंग फिजिक्स इन द फर्स्ट सेमिस्टर. डिव्हिजन बी, डिव्हिजन डी आणि डिव्हिजन एफ या केमिस्ट्रीचे. आपण या सेमिस्टरला शिकतोय फिजिक्स.
ठीक आहे. द सेकंड सब्जेक्ट वी आर लर्निंग इन दिस सब्जेक्ट इज मॅथमॅटिक्स 1, ज्याच्यामध्ये काल तुमचं लेक्चर झालं मॅथमॅटिक्सचं. ठीक आहे. देन द थर्ड सब्जेक्ट इज कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट वी कॅन से 2 ब्रांचेस, बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. याच्यामध्ये बेसिक सिव्हिल तुम्हाला कोकरे सर घेतात, बेसिक मेकॅनिकल गडदे सर घेतात. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट मी घेतोय तुम्हाला. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज याचं काल पहिलं लेक्चर झालंय, इट इज टॉट बाय चौंडे सर. अँड वन मोर सब्जेक्ट यू आर लर्न इज कम्युनिकेशन स्किल्स. परवा दिवशी शेवटचं लेक्चर तेच झालं होतं. ठीक आहे. तर ज्यावेळी आपण ऍक्च्युअली क्लासरूम मध्ये एंटर करू तर स्ट्रक्चर कसं अपेक्षित आहे बघा. फिजिक्स विल बी हॅव्हिंग 3 लेक्चर्स पर वीक, mathematics 3 lectures per week, 4 lectures for basic civil and basic mechanical, engineering mechanics 3 lectures, universal human values 2 lectures, communication skills 1 lecture. आता इकडच्या कॉलम मध्ये जर तुम्ही आलात तर जेवढा आकडा इथं दिसतोय तुम्हाला लेक्चरचा तेवढाच क्रेडिटचा दिसतोय. क्रेडिट याचा अर्थ काय, सिम्पली आपण त्याला एक लेक्चर किंवा एक प्रॅक्टिकल, इट इज कॉल्ड ॲज 1 क्रेडिट. सो इंजिनिअरिंग फिजिक्स 3 lectures means 3 credits. अशा प्रकारची सिस्टीम आपण फॉलो करतोय. तसेच मॅथमॅटिक्स 3 credits, बेसिक सिव्हिल मेकॅनिकल 4 credits, मेकॅनिक्स 3 credits, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज 3 credits अँड कम्युनिकेशन स्किल्स 1 credit. हे क्रेडिट्स आहेत थिअरी लेक्चरचे. ठीक आहे. नेक्स्ट, किती मार्काची एक्झाम द्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. तर नॉर्मली जो 100 मार्काचा सब्जेक्ट आहे त्याचा ब्रेकअप असतो 70 + 30. याच्यापैकी आपण 70 ला म्हणतो ESE, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, विच इज युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. 70 मार्काची युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन असेल आणि 30 मार्काला काय असेल ISE, म्हणजे इन सेमिस्टर एक्झामिनेशन. इन सेमिस्टर एक्झामिनेशन मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ISC 1 at the end of first month, ISC 2 at the end of second month, ISC 3 at the end of third month. तर या 3 टेस्ट मधला जो परफॉर्मन्स आहे आपल्या प्रत्येक सब्जेक्ट साठी. ठीक आहे. समजा मेकॅनिक्स हा सब्जेक्ट घेतला तर तुम्ही 3 ISC देणार आहेत प्रत्येक महिन्याच्या शेवटी, सलग 3 महिने. त्या तिन्हीचा परफॉर्मन्स आहे तो कॅल्क्युलेट केला जातो आणि तो 30 मार्कांमध्ये कन्व्हर्ट केला जातो, ज्याला आपण म्हणतो ISC मार्क्स. थोडक्यात हे तुमचे टेस्टचे मार्क्स आहेत 30 आणि विद्यापीठाचे 70 मार्क्स. ठीक आहे. असं कॉम्बिनेशन करून हा झाला 100 मार्काचा एक सब्जेक्ट. द टोटल बिकम्स 100. तर 100 मार्काचे सब्जेक्ट कुठले कुठले बघा. फिजिक्स, मॅथमॅटिक्स 1, बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. हे पहिले 4 सब्जेक्ट जे आहेत दे आर हॅव्हिंग वेटेज ऑफ 100 मार्क्स, 70 + 30. 70 युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन, 30 मार्क्स बेस्ड ऑन ISC. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा जो सब्जेक्ट आहे याला पण 50 मार्काची विद्यापीठाची एक्झाम असेल, जी ऑब्जेक्टिव्ह टाइपची असेल. ठीक आहे. म्हणजे बघा थिअरी एक्झामचे मार्क किती झाले. युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन 330 मार्क. नीट लक्षात घ्या काय सांगतोय. युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन या 5 सब्जेक्टची 330 मार्काची असेल आणि ISC 145. टोटल मार्क्स या सब्जेक्टचे एक्झामिनेशनचे झाले 475. मला वाटतं इथपर्यंत क्लिअर असेल. आय विल कंटिन्यू. थिअरीचे मार्क्स आणि ISC मिळून 475. आता पुढे काय आलं बघा. या सब्जेक्ट साठी लॅबोरेटरी किंवा ट्युटोरियल वर्क कसं असेल हे मी कधीच सांगतो तुम्हाला ज्यावेळी आपले रेग्युलर क्लासेस वर्गामध्ये सुरू होतील तेव्हा. फिजिक्स विल बी हॅव्हिंग 2 hours प्रॅक्टिकल, बेसिक सिव्हिल मेकॅनिकल वीकली 2 hours प्रॅक्टिकल, मेकॅनिक्स वीकली 2 hours प्रॅक्टिकल्स, कम्युनिकेशन स्किल्स, क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंकिंग हा एक सब्जेक्ट फक्त प्रॅक्टिकल साठी असणार आहे तो, आणि वर्कशॉप मधलं प्रॅक्टिस ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो हे सगळं असेल वीकली 2 hours इच. आणि मॅथमॅटिक्स साठी ट्युटोरियल असेल आठवड्याला 1. त्याचे क्रेडिट्स वगैरे दिलेले आहेत, तो विषय नाही. आता महत्वाची गोष्ट बघा, इथं तुम्हाला एक दिसतंय ICA. ठीक आहे. ICA म्हणजे काय, इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. थोडक्यात सोप्या भाषेत सांगतो, आपण जर्नल वगैरे ज्या गोष्टी लिहितो प्रत्येक सब्जेक्टच्या, तुम्हाला म्हणजे प्रयोग वही किंवा जर्नल्स ह्या गोष्टी पूर्वीपासून माहिती आहेत, तर त्याला किती मार्क्स आहेत सब्जेक्ट वाईज. तर फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बेसिक सिव्हिल मेकॅनिकल, मेकॅनिक्स बरोबर आणि कम्युनिकेशन स्किल्स
ह्या सर्व सब्जेक्टला ज्याला आपण ICA किंवा टर्मवर किंवा जर्नलचे मार्क म्हणतो सोप्या भाषेत, ते आहेत प्रत्येकी 25. ओके. क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंकिंग याचं जे काय जर्नल किंवा असाइनमेंट बुक असेल, इट विल बी हॅव्हिंग मार्क्स ऑफ 50. आणि वर्कशॉप प्रॅक्टिस मध्ये जो आपण जॉब करतो आणि तिथलं जे जर्नल टाईप मेंटेन करतो त्याचं असेल 50. टोटल ICA किंवा टोटल मार्क्स हे किती झाले 225. ठीक आहे. बघा आपण जो पहिला टेबल वरचा बघितला होता 330 मार्क्स या सेमिस्टर विषयी बोलतो आपण, फक्त सेमिस्टर 1. ओके. तर या सेमिस्टर साठी 330 मार्क जे असतील हे कशासाठी असतील, युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. ठीक आहे. 145 मार्क्स हे कशाचे असतील, ISE म्हणजे ज्या मंथली टेस्ट असतात कॉलेज लेवलला होणाऱ्या त्याचे 145 मार्क्स. आणि जर्नलचे मार्क सोप्या भाषेत ICA म्हणतो आपण ते 225. या सगळ्यांची बेरीज करा आता. 330 युनिव्हर्सिटी मार्क्स, 145 टेस्ट मार्क्स, 225 जर्नल मार्क्स, टोटल बिकम्स 700. तर ही सेमिस्टर आपली आहे टोटल 700 मार्काची. आता याच्यामधली गंमत पहा, यापैकी डायरेक्टली युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन वेटेज किती आहे, 700 पैकी 330. 700च्या निम्म किती हो, 350, 350. म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनचं वेटेज जे आहे टोटल 700 मार्काच्या सेमिस्टर मध्ये हे निम्म्यापेक्षा कमी आहे. आणि हे जे राहिलेलं आहे 145 मार्क मंथली टेस्ट त्याला आपण ISE म्हणतो, आणि 225 मार्क्स ICA ज्याला आपण जर्नलचे मार्क म्हणतो, ह्या दोघांची बेरीज आहे 370. ओके. तर सांगायचा उद्देश एक आहे, आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी बरेचसे लोक चर्चा करतात, आपल्याला थोडीशी माहिती देतात. चॅट बॉक्स मध्ये काहीतरी मेसेज आलेला आहे. साऊंड इज नॉट क्लिअर. ओके, आय कॅन अंडरस्टँड बिकॉज टुडे इज वेनसडे. आज बुधवार आहे आणि जे इलेक्ट्रिसिटी फेल्युअर आहे त्याच्यामुळे नेटचे कनेक्शन आपलं डिस्टर्ब होते. आय होप इट इज क्लिअर. तरी पण मी आता सध्या ऍक्च्युअल म्हणजे खिडकीमध्येच बसलेलो आहे. प्लीज प्लीज अंडरस्टँड द डिफिकल्टी. ओके. तर हे सर्व जे वेटेज आहे मी तुम्हाला सांगितलं. आय होप इट इज क्लिअर. आणि जे काय तुम्हाला सांगायचं प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा. कारण काय होतं, सगळ्यांनीच बोलायचा प्रयत्न केला की आपल्याला कोणालाच काय ऐकू येणार नाही, असा प्रॉब्लेम आहे. सो द टोटल वेटेज पुन्हा एकदा सांगतोय 700 मार्क्स. ओके. आणि त्यापैकी 330 मार्क हे फक्त विद्यापीठाच्या एक्झामचे आहेत. राहिलेले 370 मार्क्स ज्याला आपण सोप्या भाषेत इंटरनल मार्क्सशी संबंधित त्याला सिमिलर असं म्हणू शकतो. त्यामुळं फर्स्ट सेमिस्टर मध्ये जरी लोकांनी आपल्याला काही सांगितलं की अवघड असते, असं असतं, तसं असते, तर मी तुम्हाला स्ट्रक्चर याच्यासाठी सांगितलं की 700 पैकी 330 मार्क फक्त विद्यापीठाच्या एक्झामला आहेत. राहिलेले 370 मार्क हे आपण कमवू शकतो रेग्युलर काम करून. इज इट क्लिअर? ही मला सांगायची पहिली गोष्ट होती आणि हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक 10 मिनिट गेले तरी हरकत नसते बाळांनो. पण एकदा जर तुम्हाला कळलं की इंटरनल मार्क 370 आहेत आणि विद्यापीठाचे मार्क हे 330 आहेत, तर आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला चांगला स्कोर येणार याची आपल्याला खात्री पडते. ओके, शॅल आय कंटिन्यू? समवन प्लीज रिप्लाय इन चॅट बॉक्स. शॅल आय कंटिन्यू? इथपर्यंत लक्षात आलेलं आहे? Okay, very good, very good. Now I will share with you the syllabus of our subject. Now I am going to tell you syllabus of our subject, that is engineering mechanics.
Okay, totally we are going to learn 2 sections. Section 1, which contains 4 chapters, and section 2, which also contains 4 chapters. The total becomes 8. Okay, 4 chapters in section 1, 4 chapters in section 2. Total केले तर 8 पर्यंत इथून 5, 6, 7, 8 पण गृहीत धरू शकता सेकंड सेक्शन साठी. Okay, the first chapter is resultant of coplanar forces. ज्याचं आपण डिस्कशन आज चालू करतो. Okay, second chapter is equilibrium of rigid bodies. Okay, no problem. I'll share the PDF with you. Everything I'll share with you. Don't worry. Okay. Please keep on listening. मी तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या. एकदम पहिल्या तासापासून पहिल्या मिनिटापासून सिलेबस बंबार्डिंग वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा कठीण जातात. वर्षानुवर्ष आम्ही ह्या गोष्टी करतोय. तर सुरुवातीला एक इंट्रोडक्टरी चर्चा आपल्याला गरजेची असते. रिझल्ट ऑफ कोप्लानर फोर्सेस. दिस इज द फर्स्ट चॅप्टर. इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडीज. थर्ड चॅप्टर. एनालिसिस ऑफ पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम्स. Center of gravity and moment of inertia. Fourth chapter of section 1. Fifth chapter or first chapter of section 2 is kinematics of particles. Kinetics of particles, second chapter. Third chapter is work energy methods, and fourth or last chapter is mechanical vibrations. ठीक आहे. याचा सिलेबस वगैरे आपण सर्वांनी लिहिणं अपेक्षित आहे, पण मला वाटत नाही की दिस इज द राईट टाइम टू डिक्टेट द सिलेबस अँड यू राईट द थिंग्स. ज्यावेळी प्रत्यक्ष आपण भेटूया, तुम्हाला लवकरात लवकर इन्स्ट्रक्शन येतेच क्लासरूम मध्ये कधी यायचंय, देन विल राईट द सिलेबस. ओके, सध्या आपण लिहिणं हे सोडून देतोय. ओके, नाव वी आर इन द युनिट ऑफ सेक्शन 1. दिस इज द फर्स्ट युनिट और फर्स्ट चॅप्टर. व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट चॅप्टर? रिझल्टंट ऑफ कोप्लेनर फोर्सेस. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका प्लीज. ओके, प्लीज बी अटेंटिव्ह. What is the syllabus of this chapter? Again, I'll read it for you. Basic units means there are number of physical quantities. Okay. Mechanics म्हणजे काय आहे, तर तो एक फिजिक्सचाच एक भाग आहे. This is the first thing you should understand. Okay. फक्त काय, तर हे जे मेकॅनिक्स किंवा फिजिक्सचा भाग आपण शिकतोय, तो कसा शिकतोय? फ्रॉम इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे जे फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचे बेसिक युनिट्स, SI युनिट्स. What is the meaning of basic terminology like body, rigid body, particles, scalar and vector quantities, idealization of engineering, problem solving. Okay, force. What is meant by force? Law of transmissibility of forces, moment of a force, couple, moment of a couple, resultant of a force, parallelogram law of forces. यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील, वेक्टर मध्ये तुम्ही शिकले असतील. ओके, triangle law of forces, polygon law of forces, Varigno's theorem. हा सिलेबस 1.1 आहे. 1.2 मध्ये composition of coplanar concurrent and non-concurrent forces, analytical method, graphical method and Bose notation. ओके, हे PDF मी तुम्हाला शेअर करतो. यू कॅन राईट द सिलेबस इन द नोटबुक. इथं मी सांगायचं तुम्ही लिहायचं असं मला वाटत नाही, वेळ घालवायची गरज आहे. ओके, आय नो वन थिंग. हे जे काय मी आता वाचलं याच्यात तुम्हाला काहीच समजलं नाही, बरोबर आहे? ते समजावणं हाच माझं काम आहे. ओके, थोडस खुश राहा क्लासमध्ये. ओके, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतलं की इफिशियन्सी कमी होते. ओके ओके, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द टायटल ऑफ द चॅप्टर. पहिला चॅप्टर जो आहे त्याचा टायटल काय बघा, बोल्ड लेटर्स मध्ये लिहिलेलं दिसतंय. थोडस येस नो काहीतरी एक चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देता का? काय सांगतोय, ऐकू येतंय, व्यवस्थित समजतंय थोडं बहुत? टायटल ऑफ द चॅप्टर इज रिझल्टंट ऑफ कोप्लेनर फोर्सेस. असं पहिल्या चॅप्टरचं टायटल आहे. ओके, मग हे टायटल आपण समजून घेऊया, बरोबर आहे? तीन वेगळे वेगळे शब्द दिसतात, बरोबर आहे? The first word is resultant, another is coplanar and third is force. Okay, प्रत्येकाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. What is meant by force? Normally we call force as mass into acceleration, बरोबर आहे? एक सवय करून घ्या, आपण नॉर्मली कुठली डेफिनेशन विचारली की फॉर्म्युला सांगतो.
ओके, हे आपल्याला नकळत एक सवय लागलेली असते. ठीक आहे. तर डेफिनेशन विचारलं शक्यतो फॉर्म्युला सांगणं अवॉइड करा. व्हॉट इज फोर्स? Force can be defined as an external agency which changes or tries to change the state of a body. फोर्स म्हणजे काय? तर अशी एक एक्सटर्नल एजन्सी आहे जी बॉडीची स्टेट किंवा कंडिशन चेंज करायचा प्रयत्न करते. ओके, मग कंडिशन कुठले कुठले असतात तो? तर बॉडी एखादी रेस्ट या कंडिशन मध्ये असू शकते, बॉडी एखादी युनिफॉर्म मोशन या कंडिशन मध्ये असू शकते, आणि बॉडी एखादी नॉन युनिफॉर्म मोशन या कंडिशन मध्ये पण असू शकते. तर ह्या तिन्ही कंडिशन किंवा ह्या तिन्ही स्टेट्स बरोबर आहे, जो चेंज करू शकतो तो म्हणजे कोण असतो? फोर्स. आय होप इट इज क्लिअर. काय सांगतो समजतंय का सांगा? व्हॉट इज मीन बाय फोर्स? सो फोर्स will try to change the condition of the body. व्हेरी गुड. काही लोकांचं बेसिक खूप चांगलं आहे. बरोबर आहे. तर बॉडीची रेस्टची कंडिशन किंवा मोशनची कंडिशन जो चेंज करतो ती एजन्सी म्हणजे कोण आहे? फोर्स. बरोबर आहे. तर नॉर्मली फोर्स कुठला असेल हो? ठीक आहे, फोर्सचे बरेच प्रकार आहेत. आपण सध्या फक्त गप्पा मारतो, डोंट वरी. ओके, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं रिलॅक्स शिकाल तेवढं जास्त समजेल. तर फोर्स हा कसा असू शकतो? तर डायरेक्टली आपल्याला म्हणजे इफेक्ट दाखवणारा फोर्स असू शकतो. बरोबर आहे. जसं पुश टाईप फोर्स असेल, पुल टाईप फोर्स असेल, आणि आपण बाबा ढकलतो एखादी वस्तू किंवा ओढतोय दोर लावून. बरोबर आहे. हा फिजिकली आपल्याला व्हिजिबल फोर्स असतो. बरोबर आहे का? म्हणजे एखादा मोठा बॉक्स घेतला, त्याला दोरी लावली आणि आपण ओढतोय, तो पुलिंग फोर्स झाला. किंवा त्याच बॉक्सला आपण ढकलायला लागलो, तो कुठला झाला? पुश टाईप फोर्स. सो दीज आर द व्हिजिबल फोर्सेस. ओके, देर आर सम इनव्हिजिबल फोर्सेस. इनव्हिजिबल फोर्सेस कुठले आहेत? एनीवन कॅन आन्सर. बघा बरं, इमॅजिन करा. काही फोर्सेस असे असतात जे दिसत नाहीत पण इफेक्ट दाखवतात. एनीवन कॅन आन्सर इन द चॅट बॉक्स. काय आन्सर? एअर. व्हेरी गुड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, व्हेरी गुड. मॅग्नेटिक फोर्स हे एक एक्झाम्पल आहे. बरोबर आहे. मॅग्नेटिक फोर्स आपल्याला दिसत नाही पण तो अट्रॅक्शन किंवा रिपल्शन हा इफेक्ट मोशन आपल्याला दाखवतो. बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज ऑल्सो नॉट विजिबल. बरोबर आहे. तर मग these are the visible and invisible forces. तर आपण या सब्जेक्ट मध्ये काय करतो बघा, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द विजिबल फोर्सेस विच आर मोस्टली इन द फॉर्म ऑफ पुश टाइप फोर्स और पुल टाइप ऑफ फोर्स. बघा, टायटल मधला पहिला शब्द आपण शिकला कुठला? फोर्स. ओके, देन सेकंड वर्ड इन द चॅप्टर इज कोप्लेनर. कोप्लेनर हा शब्द आपल्याला माहिती आहे. कोप्लेनर म्हणजे काय? आवाज ब्रेक होतोय असं म्हणणं आहे. ओके, आय होप इट इज क्लिअर नाव. जेवढं नेटवर्क कॅच करणं शक्य आहे तेवढं मी कॅच केलेलं आहे. एम आय ऑडिबल? आवाज येतोय का? कोणतरी एकाने उत्तर द्या. येतोय. ओके ओके ओके. बरं, ज्यांना कोणाला येत नाही त्यांनी थोडंसं नेटवर्क कनेक्शन स्वतः चेक करा. बाकी बऱ्याचशा लोकांना आवाज येतोय. ओके, तर फोर्स म्हणजे काय आपण पाहिलं, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आणि फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास इंटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय कोप्लेनर? When all the forces lie in a single plane, they are called as coplanar forces. जर सर्व फोर्सेस एकाच प्लेन मध्ये असेल. आता प्लेन म्हणजे काय हो? तर प्लेन इज अ जॉमेट्रिकल एंटिटी विच इज हॅव्हिंग ओनली 2 डायमेन्शन्स. ज्याला 2च डायमेन्शन असतात. फॉर एक्झाम्पल लेंथ अँड विड्थ. बरोबर. थोडक्यात ज्याचा थिकनेस हा निग्लिजिबल आहे अशा सरफेसला आपण काय म्हणतो? प्लेन. प्लेनची एक्झाम्पल कुठली? एखादा प्लेन पेपर घ्या. साधा कागद जर घेतला तर तो असेल प्लेन असेल. बरोबर आहे. ज्या रूम मध्ये आपण बसलोय बरं का, त्या फ्लोअर किंवा जमिनीचा टॉप सरफेस इट इज ऑल्सो वन प्लेन.
ज्या रूम मध्ये आपण बसलो त्याची समोरची भिंत किंवा डाव्या उजव्या साईडची भिंत त्याचा सरफेस हा सुद्धा काय आहे प्लेनच आहे. म्हणजे थोडक्यात एक असे जॉमेट्रिकल क्वांटिटी ज्याला 2 डायमेन्शन आहेत, लेंथ आणि विड्थ, थिकनेस कसा आहे निग्लिजिबल आहे. आता कोप्लेनर फोर्सेस याचा अर्थ काय झालं तर जे फोर्सेस एकाच प्लेन मध्ये राहतात किंवा सोप्या भाषेमध्ये जर सर्व फोर्सेस तुम्ही एकाच कागदावरती दाखवू शकत असाल, काय म्हणतो लक्षात येते का? वेन ऑल द फोर्सेस लाय इन अ प्लेन दे आर कॉल्ड एज कोप्लेनर फोर्सेस. ठीक आहे. आणि तिसरा शब्द आहे रिझल्टंट. ओके, व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट? Resultant is a force which replaces a number of forces and produces the same effect as that of the original forces. ठीक आहे. 2 फोर्सेस आहेत बरोबर आहे, दोघांचे डायरेक्शन वेगवेगळे असतील. आणि त्यांचा कंबाईंड इफेक्ट रिप्लेस करणारा एखादा इमॅजिनरी फोर्स जो असतो तर आपण काय म्हणतो रिझल्टंट फोर्स. जी सिस्टीम ऑफ फोर्सेस आपल्या आहेत तोच इफेक्ट एखादा सिंगल फोर्स जर देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो त्या फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट. या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं रिझल्टंट ऑफ कोप्लेनर फोर्सेस, ज्याच्यामध्ये एकाच प्लेन मध्ये असणारे बरेचसे फोर्सेस आपण बघणार आहे आणि त्यांचा रिझल्टंट काढायला शिकणार आहे. ओके, नाउ ऑब्झर्व 2 डायग्राम्स विच आर शोन ऍट द बॉटम. बॉटमला दाखवलेल्या 2 डायग्राम्स पहा. ठीक आहे. तर डाव्या साईडला जी पहिली डायग्राम आहे त्याच्या बॉटम मध्ये पहा एक बोर्ड दिसतोय आपल्याला, येस ऑर नो? आणि त्या बोर्डवरती 2 व्हील्स दिसत आहेत किंवा पुलीज दिसत आहेत बरोबर आहे. त्याच्यावरनं 2 दोरे सोडलेले दिसत आहेत P and Q आणि तिसरा एक दोरा खाली आहे ज्याला R असं नाव दिलंय आणि प्रत्येक दोऱ्याला प्रत्येक स्ट्रिंगला आपण एक वेट अटॅच केलेलं आहे. ओके, आता हे 3 दोरे इमॅजिन करा. या तिघांचा शेप आता कसा दिसतोय वाय शेप दिसतोय. प्लीज सी द डायग्राम ऑन लेफ्ट हँड साइड. हे तिन्ही दोरे एकत्र केल्यानंतर तुम्हाला शेप कुठला दिसतोय वाय शेप दिसतोय बरोबर आहे. आणि ह्या तिन्ही स्ट्रिंग मध्ये फोर्स असणार आहे कारण प्रत्येक दोऱ्याला आपण वजन अटॅच करायचं. तो फोर्स कसा असेल टेन्साइल टाइप ऑफ फोर्स असेल, तो त्या दोऱ्याला ओढून धरतोय. सो देर आर 3 टेन्साइल फोर्सेस P, Q and R. 3 फोर्सेस तयार झाले वजन लावल्यामुळे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, आर दे कोप्लेनर फोर्सेस? हे तिन्ही फोर्सेस कोप्लेनर आहेत का? प्लीज रिप्लाय. P, Q आणि R हे जे फोर्सेस डाव्या बाजूला दिसत आहेत तुम्हाला, स्क्रीन झूम करून बघा फार तर. आर दे कोप्लेनर? येस, व्हेरी गुड. हे सर्व तिन्ही फोर्सेस जे आहेत ते कोप्लेनर आहेत. कारण तुम्ही इमॅजिन करू शकता हे तिन्हीचे जे दोरे आहेत P, Q आणि R, ठीक आहे, ह्या तिघांना कंटेन करणारा एक प्लेन किंवा एक कागद असू शकतो सोप्या भाषेत, म्हणून ते तिन्ही फोर्सेस कसे आहेत कोप्लेनर आहेत. आता हे जे तिन्ही फोर्सेस आहेत P, Q आणि R यांचा कंबाईंड इफेक्ट देणारा जो फोर्स असेल, ओके, दॅट विल बी कॉल्ड ॲज रिझल्टंट ऑफ दीज फोर्सेस. उदाहरण समजलं तुम्हाला काय करायचंय? या चॅप्टर मध्ये आपल्याला हे शिकायचं. एक सिंपल एक्झाम्पल दिलं मी. नाउ सी द फिगर ऑन राईट हँड साइड. राईट हँड साइडला ग्रीन कलर मध्ये एक बॉक्स दिसतोय बघा, ठीक आहे. त्या बॉक्सच्या कॉर्नरला आपण 3 ऍक्सिस पाहतोय. कोणकोणते ऍक्सिस? लाल रंगामध्ये लिहिलं बघा, बॉक्सच्या कॉर्नरला म्हणतो एकदम उजवीकडं एक्स ऍक्सिस जो डाव्या हाताला दिसतोय बॉटमला, वाय ऍक्सिस जो उजवीकडे दिसतोय बॉटमला आणि झेड ऍक्सिस जो व्हर्टिकली अपवर्ड जाणार दिसतोय. हे 3 ऍक्सिस दिसत आहेत. ओके, नाउ माय क्वेश्चन, इफ देर आर 3 फोर्सेस along these 3 axes, are they coplanar? बॉक्सच्या कॉर्नरला जे 3 फोर्सेस दिसत आहेत तुम्हाला, ते फोर्सेस कोप्लेनर आहेत का? बॉक्सच्या कॉर्नरला दिसणारे 3 फोर्सेस उजवीकडे बघा. व्यवस्थित बघून सांगा.
व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही बघा तिन्ही ऍक्सिस आहेत. ठीक आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. ठीक आहे, हे समजून घ्यायचं असेल तर आपला रूमचा जो कॉर्नर आहे तो बघा. ठीक आहे, त्या कॉर्नरला टोटल 3 लाईन मीट होतात. बरोबर. तर ज्या जमिनीवरती असणाऱ्या 2 लाईन आहेत त्या कॉर्नरच्या, एक्स आणि वाय ऍक्सिस असतात. जी उभी 2 भिंतीचं इंटरसेक्शन आहे तो असतो झेड ऍक्सिस. तर ह्या तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग जर 3 फोर्सेस असतील तर ह्या तिन्ही फोर्सेसला आपण एकाच प्लेन मध्ये एका कागदावरती घेऊ शकत नाही. त्यामुळे तिन्ही फोर्सेस कशा आहेत? नॉन कोप्लेनर. इज इट क्लिअर? दीज आर नॉन कोप्लेनर फोर्सेस. ओके, नेक्स्ट. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचंय, ज्याला आपण म्हणतो चॅप्टर आउटकम्स. बरोबर का? So we are going to learn the basic terminology related to mechanics, some laws which are useful for finding the resultant of the forces. आता आपण बघितलं एक एक्झाम्पल, वेगवेगळ्या फोर्सेस असतात आणि त्यांचा आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचा असतो. त्याच रिझल्टचं मोमेंट काढायचं असतं. मोमेंट म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्टन्स. हे पण आपल्याला माहिती आहे. आणि कोणकोणते फोर्सेस बघायचे आपल्याला? कोप्लेनर कन्करंट आणि कोप्लेनर नॉन कन्करंट. म्हणजे एकाच प्लेन मध्ये जे फोर्सेस आहेत ते कन्करंट पण असू शकतात आणि दे कॅन बी नॉन कन्करंट. नाउ व्हॉट इज मीन बाय कन्करंट फोर्सेस? सी द फिगर ऑन लेफ्ट हँड साइड. एक इलिप्टिकल पार्ट दिसतोय. ओके, यू कॅन सी 3 फोर्सेस, F1, F2 and F3. ओके, F1, F2 and F3. तर हे 3 फोर्सेस दिसतात. ओके, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ these 3 forces on left hand side? The speciality is that all these forces they meet at a single point. इथे एक पॉइंट दिसतोय सेंटरला, बरोबर आहे. तर हे तिन्ही फोर्सेस मीट होतात एका सिंगल पॉइंटला. These are called as concurrent forces. When all the forces they meet at a single point, they are called as concurrent forces. Okay, now see the figure on right hand side. जे उजवीकडे फिगर आहे ते बघा. You can see total 6 forces, F1, F2, F3, F4, F5, F6. एका स्क्वेअर प्लेन मध्ये दाखवले ते फोर्सेस. बरोबर आहे. दे लाय इन अ सिंगल प्लेन. ते एकाच स्क्वेअर प्लेन मध्ये कंटेन झालेले आहेत. व्हॉट इज देअर स्पेशालिटी? दे विल नॉट मीट इन अ सिंगल पॉइंट. ते एकाच पॉइंट मधून ओरिजिनेट झालेले नाहीत किंवा ते एकाच पॉइंटला मीट होत नाहीत. Therefore they are called as non-concurrent forces. So this is about concurrent forces and non-concurrent forces. Okay, I hope you have understood the basic concept. Chapter चं बेसिक्स आपण समजून घेतलं. ठीक आहे, एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. डाव्या बाजूला एक बॉक्स दिसतोय. त्या बॉक्सला टोटल सरफेसेस किती येतो? 6 सरफेसेस असतात क्यूबला. त्यातले एका सरफेस वरती बघा, सेकंड फिगर इथली, फोर्स ए अँड फोर्स बी. जो वरती जाणारा फोर्स आहे फोर्स ए आणि जो राईट हँड साइडला जाणार आहे अलोंग एक्स ऍक्सिस दॅट इज फोर्स बी. त्यांचा रिझल्टंट आपल्याला कसं दिसतोय? इन्क्लाइंड लाईन विच इज इन रेड कलर, दॅट इज रिझल्टंट. बरोबर आहे. असे प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला बघू शकतात. बरोबर आहे. सी द ब्रिज. बॉटम साइडला एक डायग्राम आहे, तर ब्रिज दाखवलाय. तर ब्रिज मध्ये काय असतं? हा वरून आलेला असं पिलर टाइप स्ट्रक्चर आहे. बरोबर, मेटॅलिक. आणि इथून जे उजवीकडे गेलंय ते रोप टाइप स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे का? मेटॅलिक रोप. तर हे दोन्हींचे अलॉंग फोर्सेस ऍक्ट होतात. तर हा ब्ल्यू कलरचा फोर्स हा कसा आहे? अलॉंग द पाईप. बरोबर आहे. आणि रेड कलरचा फोर्स जो असणार आहे हा कसा असणार आहे? अलॉंग द रोप, जो आपण इथं पाठीमागे रिप्लेस केलाय. हा ब्ल्यू कलरचा फोर्स जो अलॉंग द पाईप आहे, रेड कलरचा फोर्स विच इज अलॉंग द रोप. ह्या दोघांचा रिझल्ट कोण असेल? आर, विच इज शोन इन ब्लॅक कलर. आणि हा रिझल्टंट जो आहे हा फोर्स एक्झर्ट कुठं करतो? तर या स्ट्रक्चर वरती एक्झर्ट करतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? म्हणजे हे जे आपल्याला सगळं शिकायचं आहे, इट इज हॅव्हिंग सम प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स. हे फक्त आपल्याला मार्क मिळायसाठी किंवा परीक्षेत नंबर येण्यासाठी शिकायचं नाही, तर भविष्यात आपल्याला ऍज अन इंजिनियर ज्यावेळी फील्ड वरती काम करायचं आहे त्यावेळी या सर्व गोष्टी आपल्याला मदत करणार आहे. सो प्लीज रिमेंबर वन थिंग, whatever the things you are going to learn, they will help you lifelong. इंजिनिअरिंग मध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्यांचा आयुष्यभर आपल्याला उपयोग होणार आहे. सो प्लीज लर्न सिरियसली, इट विल मेक युअर लाईफ. ह्या गोष्टी तुमचं आयुष्य घडवू शकतात. इज इट क्लिअर? आय होप यू आर गेटिंग द सिरियसनेस ऑफ दिस थिंग्स.
Okay. Now, what is the importance of this chapter? This chapter will give you an idea about the system of forces. वेगवेगळ्या forces आपण एक example बघितलं. Couple means a pair of forces. Then moment of forces. या गोष्टी आपल्याला समजतील. Okay. What are the basics you are going to learn in this chapter? They are essential for learning the next chapter. म्हणजे हा चॅप्टर मध्ये थोडक्यात सेक्शन 1 चा बेस आहे. ओके. आणि जो आपला सेक्शन 1 आहे स्टॅटिक्स, बरोबर आहे, त्याचे सर्व बेसिक कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये क्लिअर होणार आहेत. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ चॅप्टर नंबर 1. चॅप्टर आउटकम्स, याच्यामधून आपल्याला काय काय जमलं पाहिजे. विल अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट्स. ओके. देन विल फाइंड द रिझल्टंट ऑफ डिफरंट फोर्सेस. हे आपलं असेल. हा चॅप्टर शिकण्यासाठी प्री रिक्विजिट्स म्हणजे बेसिक नॉलेज आपल्याला काय काय असणं आवश्यक आहे. डोंट वरी, आपण हे सर्व गोष्टी रिवाइज करणार आहोत, पण आपण एक लिस्ट आउट करतोय. हा सब्जेक्ट शिकण्यासाठी बेसिक किंवा प्री रिक्विजिट्स काय काय पाहिजे. तर आपल्याला फिजिकल क्वांटिटीज माहिती पाहिजेत. मीन्स विच आर स्केलर, विच आर व्हेक्टर, म्हणजे आपल्याला माहिती असेल, रिवाइज करूया गरज पडली तर. ओके. देन वी शुड नो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. बरोबर आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ, 3च आहेत ना, अजून काय निघाल नाही चौथा वगैरे. बरोबर आहे. देन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा आपल्याला माहिती आहे, gm1m2/r². इक्वेशन्स ऑफ मोशन्स. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. s is equal to ut plus half at square, v equal to u plus at, etc etc. हे जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला थोडस बेसिक माहिती पाहिजे, जे आपण ऑफकोर्स सर्व गोष्टी पुन्हा एकदा शिकणार आहोत. These are the prerequisites. Okay, बेसिक कन्सेप्ट्स आहेत. त्याच्या पूर्वी मला वाटतं आपल्याकडे 3-4 मिनिट आहेत. ओके. सेक्शन 1 आणि सेक्शन 2 विषयी मी तुम्हाला सांगितलं होतं, कारण 5 मिनिटात आपण एवढंच डिस्कस करू शकतो. वी आर लर्निंग द सब्जेक्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ओके. तर आता सिलेबस सुरू करण्यापूर्वी सांगतो, मेकॅनिक्स म्हणजे काय हो. तर ऍक्च्युअली इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. मेकॅनिक्स मी तुम्हाला सांगितलं फिजिक्सचेच ब्रांच आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय शिकतो, तर आपण फोर्सेस शिकतो अँड द इफेक्ट ऑफ फोर्सेस ऑन अ बॉडी. मेकॅनिक्स मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, फोर्सेस अँड द इफेक्ट ऑफ फोर्सेस, हे आपल्याला शिकायचं आहे. ओके. मेकॅनिक्स झालं. व्हॉट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे आपल्याला काय शिकायचं, पुन्हा एकदा तेच शिकायचंय, फोर्सेस अँड द इफेक्ट ऑफ फोर्सेस. पण फोकस कशावरती असेल, फोकस विल बी ऑन इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन्स और इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. मगाशी मी तुम्हाला ब्रिजचं एक्झाम्पल दाखवलं. तर फोर्सेस अँड त्यांचा इफेक्ट हा आपल्याला स्टडी करायचा आहे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम किंवा ऍप्लिकेशन्स मध्ये. मेकॅनिक्सचे 2 भाग असतात, ज्याला आपण सेक्शन 1 आणि सेक्शन 2 म्हणतो, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर आहे. द फर्स्ट पार्ट ऑफ मेकॅनिक्स इज स्टॅटिक्स. स्टॅटिक्स मध्ये आपल्याला काय करायचं, स्टॅटिक म्हणजे काय, स्टेशनरी. तर ज्या बॉडी स्टेशनरी आहेत किंवा रेस्ट मध्ये आहेत त्यांच्यावरती जर आपण फोर्सेस अप्लाय केले आणि त्याचा इफेक्ट, this study is called as statics. When you study the bodies which are at rest and once you apply the forces on them, if you study the effect of those forces, एखादी बॉडी स्टेशनरी आहे त्याच्यावरती फोर्स आपण अप्लाय केला, त्या फोर्सचा त्या बॉडीवरती काय इफेक्ट होतो, हे जर तुम्ही स्टडी केलं तर तुम्ही काय स्टडी करताय, स्टॅटिक्स. आय होप इट इज क्लिअर. प्लीज रिप्लाय इन चॅट बॉक्स. एखादी